पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या चरणा माझे दंडवत ज्यांचे धनवित्त पांडुरंग जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्याउश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कायमाजी वाणी मानेल संतास रंजऊ चित्तास आपुलिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू कर
जोडितो कथे काळी थोर जोडितो कथे काळी जोडितो कथे काळी जोडितो कथे पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद श्रीमान श्रीमंत संत तुकाराम महाराजांचा अवघ्या 4 चरणाचा असून प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंतानं जे गोपाळांचं उष्ट खाल्लं पण ते उष्ट का खाल्लं त्याची कारणमीमांसा करून अशा गोपाळांनाच भगवंत परमात्म्याने काला नाम प्रसाद दिला असं या अभंगातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज वर्णन करतायत। गेली 23 वर्ष चालू असलेला हा आपला श्री भगवत भक्ती रसामृत धर्मयज्ञोत्सव आणि या 23व्या वर्षाची ही सांगतेची कीर्तनरूपी सेवा काल्याची कीर्तनरूपी सेवा आहे। स्वानंद सुखनिवासी ब्रह्मश्री आबा महाराज यांची 64वी पुण्यतिथी असा संयुक्तिक पुण्यतिथीचा नाममहोत्सव आणि त्यामध्ये श्री गुरु महाराजांचं प्रथम पुण्यतिथी दिन मी कालही सांगितलं आजही परत सांगतो। जो सप्ताह आबांच्या पुण्यतिथीला व्हायचा तो फक्त आपण बाबांच्या पुण्यतिथीला घेतला। कार्यक्रम तेच आहेत, फक्त आपण काल बदलला। कारण का आबांच्या पुण्यतिथीला बऱ्याचदा पाऊस पडायचा आणि या इकडे पुढे आणि पाऊस पडला का लोकांची धांदल उडायची। मग कसं काय कीर्तनाला जायचं? फक्त ते कीर्तनाला यायला फक्त लोकांना कारणे असतात, पाऊस पडला, वीज चमकली, कडाडली, पण पेरणी करायला बघा किती पाऊस पडू दे, किती विजा कडाडू दे, त्याची त्यांना भीती वाटत नाही। फक्त परमार्थामध्ये आम्हाला सांसारिक व्यत्यय येतात, मला काही त्याच्यावर ओहापोह करायचा नाही, पण तो काळ आपण बदलला आणि आबांच्या पुण्यतिथीला हा नाममहोत्सव आपण बाबांच्या पुण्यतिथीला हा नाममहोत्सव आपण घेतलेला आहे आणि ती काल्याची संकीर्तनरूपी सेवा आहे। मी गेल्या वर्षी पण काल्याच्या कीर्तनामध्ये बोललो होतो, तिघस्ताच बाबा मला बोलत होते सकाळी, काल्याचं कीर्तन तूच कर। मी त्यांना म्हटलं तुम्ही आहेत तोपर्यंत काल्याचं कीर्तन इथं तुम्हीच करा, मग काय असेल ते मग मी बघीन। त्यांचा फार आग्रह असायचा आणि त्यामुळे जागराची आणि काल्याची ही फळावरची परंपरा अशी आहे का त्या फळावरचा प्रमुख जो असतो, ज्याच्याकडे धुरा असते, त्यांनीच या 2 सेवा कराव्यात असा संप्रदायाचा अलिखित असा दंडक आहे। फळावर आपण गेलेले असाल तर आपल्या लक्षात येईल, अशोक महाराजांना माहिती आहे, त्यांचीच काल्याची आणि जागराची सेवा असते। या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज
भगवान परमात्म्याने जो गोपाळांच्या संगतीमध्ये काला केला, पण कुठल्याही गोपाळांच्या संगतीमध्ये काला केला नाही. ते गोपाळ काल्याच्या अधिकाराचे होते. व्यवहारामध्ये किंवा परमार्थामध्ये, संसारामध्ये किंवा परमार्थामध्ये अधिकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही गोष्टी करत असताना त्याला अधिकार परत्वेच कराव्या लागतात. अनधिकारी माणूस मंडळी, आपण जरा इकडं अजून पुढे सरकले ना तर बरं होईल. इकडे सरका, अजून टाळकळी मंडळी मागे होतील, अजून सरका सरका, इकडे सरका, पुढे सरका, सरका थोडी इकडे. या पुरुष मंडळी सरका पुढे, या पुढे. आता सरगायची वेळ आली तर आवाज न करता सारखा, ही विनंती आपल्या. प्रत्येक गोष्टी संसारात असो किंवा परमार्थात असो ते अधिकार परत्वे होत असतात. एखाद्या गोष्टीमध्ये जर एखाद्याचा अधिकार नसेल आणि त्याला जर ती गोष्ट करायला दिली तर ती गोष्ट त्याच्याकडनं परिपूर्णतेला जात नाही. त्या प्रत्येक गोष्टीसाठी अधिकार, संसारामध्ये अधिकार असतो. ज्या वेळेला 5 वर्षांनी वारे व्हायची सुरुवात होते, कुठले पावसाचे नाहीत, ते दरवर्षी वाहतात, मतदानाचे. ते वारे व्हायची सुरुवात झाली का मग नावांची यादी येते आपल्याला. तुमच्या घरात किती किती मतदान आहे. आणि मतदानाच्या दिवशी लोक मतदान करायला जातात ना. अरे हो तर म्हणा, मी कुठं पाहायला येणार आहे. गेलं पाहिजे, तो आपला हक्क आहे मतदान करणं. पण लोक आदली हुशार झालेली आहेत, मतदान करत नाही, मतं विकतात. ते किती का रुपयाला काय विकत ना, तो त्यांचा प्रश्न. दान करायचं आणि मोकळं व्हायचं. एखादे वडील जर मतदान करायला बूथवर निघालेले असतील आणि त्यांचा 10-11 वर्षाचा मुलगा बोलला, बाबा मी येतो तुमच्यासोबत, बाबा मी येतो तुमच्यासोबत, तो बाप बोलतो तुला अजून 7-8 वर्ष अवकाश आहे बूथवर यायला. जर सामान्य व्यवहारामध्ये मतदान करण्यासाठी जर त्याला अधिकार लागत असेल तर परमार्थामध्ये काला प्राप्त करण्यासाठी सुद्धा कशाची गरज आहे? अधिकाराची गरज आहे. संसारामध्ये ज्यार्थी माणूस एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी कष्ट करतो, मेहनत करतो, सक्रिय होतो, तसंच परमार्थामध्ये काला प्राप्त करण्यासाठी, भगवंताचा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? सक्रिय झालं पाहिजे, क्रियाशील झालं पाहिजे. जोपर्यंत साधक क्रियाशील होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा त्याला प्रसाद देत नाहीत, लक्षात ठेवा. क्रियाशील झालं पाहिजे. भक्तीमध्ये आम्ही क्रियाशील बनलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याकडे ते क्रियाशीलत्व येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवान परमात्मा प्रसाद देत नाही. तुकाराम महाराजांनी जास्त नाही सांगितलं, थोडं तरी माणसाने क्रियाशील बनलं पाहिजे. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, भक्ती भाव धरा बळकट, राम राम स्वरा, राम राम स्वरा, भक्ति
घोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावोनिया नीट, जरी करणे असेल गोड. शेवट गोड होणं म्हणजे काय हो? शेवट गोड होणं म्हणजे मरण नाही आहे. शेवट गोड होणं म्हणजे काय? मरण नाही. मी विनोदानं त्याला दृष्टांत सांगायचो, आठवलं म्हणून परत सांगतो. एकाच्या बाबाच्या 13व्याचं कीर्तन होतं आणि 13व्याचं कीर्तन असताना कीर्तनाला गेलो, विचारलं बाबांचं अचानक असं कसं काय मरण आलं? महाराज काय पण बोला, माझ्या बाबाचा शेवट गोड झाला. अरे गोड झाला म्हणजे काय झाला? कारण तुकाराम महाराजांच्या भाषेत, माऊलींच्या भाषेत विचार करायचा झाला तर अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. त्याच्या सुखाला पार नाही म्हणजे त्याचा शेवट काय झाला? म्हटलं काय भगवंताचं नामचिंतनात बाबा गेले का तुझे, म्हणून शेवट गोड झाला असं म्हणतो का? नाही नाही बोलतो, तसं नाही. गावामध्ये लग्नाची पंगत बसली होती आणि त्या लग्नाच्या पंगतीमध्ये बसल्या बसल्या बाबानं 40 लाडू खाल्ले. 41वा लाडू हातात घेतला आणि बाबा गचकला. म्हणजे शेवट गोड झाला का? गोड खाऊन मेला म्हणजे शेवट गोड होत नाही. राम राम दोरे अक्षरे, राम राम दोरे अक्षरे, शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम मुखामध्ये येणं हा खरा शेवट गोड होणं आहे. हा खरा मानवी जीवनामध्ये प्रसाद आहे, लक्षात ठेवा. जीव जंतू सगळे मरणार. या पृथ्वी तलावर जे जे जन्माला आले आहेत त्यांना त्यांना मरावंच लागणार आहे. नुसतं मरावं लागणार नाही, मरावंच लागणार आहे. का? त्याचं नावच मृत्यूलोक आहे म्हणून. पण ते मरताना कसं मरावं? उत्तमची उरी कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. आपली कीर्ती मागे उरली पाहिजे. ती आपल्याला उरून ठेवण्याची गरज नाही आहे. ती कीर्ती भगवान परमात्मा आपल्या मुखानं वर्णन करतात. वाऱ्या हातीचा माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. आणि म्हणून भगवान परमात्म्याचा कृपा प्रसाद प्राप्त होणं याला काय म्हणतात? काला. पण याच्यासाठी अधिकार पाहिजे. कोणालाही काला प्राप्त होत नाही. त्याला अधिकार संपन्नता असावी लागते. कोणी उठायचं आणि सांगायचं काला, त्याला श्री गुरु बाबा नेहमी सांगायचे काल्याचं कीर्तन कोणी करावं? भगवंताच्या लीलांचं वर्णन, भगवंताच्या चरित्राचं वर्णन, भगवंताच्या पोवाड्याचं वर्णन हे कोणी करावं? कोणी हल्ली उठते आणि काल्याचं कीर्तन करतं असं चालत नाही. त्याच्यासाठी अधिकार असावा लागतो. त्याला त्याच्यासाठी गुरूंची कृपा असावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तरच त्याला काल्याचं कीर्तन करण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. कोणी काल्याचं कीर्तन करावं? माऊली सांगतात, शुकाधिक दादुले विषय वाणिता झाले भाट ययाचे. शुकाधिक दादुल्यांनी त्या भगवंताचं वर्णन केलं. म्हणजे एक तर काल्याचं चिंतन करण्यासाठी किंवा भगवान कृष्ण चरित्रात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करण्यासाठी शुकाधिक दादुल्यांसारखं वैराग्य पाहिजे.
आपलं चरित्रच हनन झालेलं आहे आणि आपण काल्याचं कीर्तन केलं तर तो केवळ खेळ होतो. लोक म्हणतात नक्की कथा हे का सोंगी भारुडे, कळतच नाही. हे सांगण्याचा हेतू हा का कुठेतरी आपण अधिकार तो प्राप्त केला पाहिजे किंवा परंपरेनं तो अधिकार आपल्याकडे आला पाहिजे. नुसता परंपरेने येऊन उपयोग नाही, त्याच्यासाठी साधना केली पाहिजे तर फायदा. म्हणून काल्याचा अधिकारी विशेष आहे, लक्षात ठेवा. सर्वसामान्य माणूस जीव काल्याचा अधिकारी नाही आहे. तर काल्याचा अधिकारी जो आहे तो काल्याचा अधिकारी त्याच्याकडे ज्ञान असावं, त्याच्याकडे पुण्य असावं, असा तो ज्ञानाचा अधिकारी आहे. आणि तिसरी गोष्ट आहे तो निष्ठावान पाहिजे. या 3 गोष्टीचा अधिकार ज्याच्याकडे आहे त्यालाच खरं काला हे प्राप्त होत असतो, लक्षात ठेवा. इतरांना काला प्राप्त होत नाही का? कारण त्यांच्याकडे ज्ञान नाही, त्यांच्याकडे पुण्य नाही आणि त्यांच्याकडे निष्ठा नाही. या काल्याच्यासाठी, काला प्राप्त होण्यासाठी या 3 गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. तो एकतर पुण्यवान असला पाहिजे. काय असला पाहिजे? पुण्यवान असला पाहिजे. काल्यासाठी पुण्यवान लागतो. आता तुम्ही म्हणाल आम्ही काल्याचे कीर्तनाला आम्ही पुण्यवान नाही का? तुम्ही सुद्धा पुण्यवानच आहात. तुम्हाला पापवान कोण म्हणल? कारण काल्याचे आता 3 प्रकार तुम्हाला माहिती आहेत, मला ते सांगायचे नाहीत, ओझर ते सांगतो. कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम या 3 अधिकाऱ्यासाठी काला दिलेला आहे. दही भाताचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि अभेदाचा काला, बरोबर आहे. तर याच्यातला सर्वसामान्य आपण जो व्यवहारात जो करतोय काल्याचं कीर्तन, हे तर सामान्य अधिकाऱ्यासाठी असेल, त्याच्यामध्ये विशेष अधिकारी असतील त्यांच्यासाठी असेल आणि उत्तम अधिकारी असतील त्यांच्यासाठी असेल. येणाऱ्याचा अधिकार आपल्याला सांगता येत नाही, कारण अधिकार हा त्याच्या अंतःकरणाच्या शुद्धीवर अवलंबून असतो. अधिकार त्याच्या कृतीवर अवलंबून नसतो, त्याच्या अंतःकरणाच्या शुद्धीवर तो अधिकार अवलंबून असतो. आणि म्हणून ते काल्याचं वर्णन करत असताना इतर कोणालाही तो काला प्राप्त होत नाही. एक तर तो पुण्यवान असला पाहिजे. काय असला पाहिजे? पुण्यवान. पुण्यवान असला म्हणजे काय केलं पाहिजे? त्यांनी पुण्य कमवलं पाहिजे. पण ते पुण्य तसं कमवायचं नाही. शास्त्रानं सांगितलेल्या ज्या कामिक कर्म आहेत ती काम्य कर्म करून जर त्यांनी पुण्य कमवलं तर ते पुण्य क्षयातीत दोषांनी युक्त आहे आणि ते क्षयातीत दोषांनी कमवलेलं पुण्य काला प्राप्त करून देत नाही. त्या नपवती याच्या दारवंठा जाणो जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटाओ. त्याच्या दारापर्यंत पोहोचवत नाही. ते मग त्या कुठपर्यंत पोहोचवतात? त्या एक तर ब्रह्मपद प्राप्त करून देतात, नाहीतर एक तर इंद्रपद प्राप्त करून देतात. 9वा अध्याय काढा, वाचा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. पण हे सकाम पुण्याचं फळ आहे. इंद्रपद प्राप्त होणं, ब्रह्मपद प्राप्त होणं हे सकाम कर्माचं फळ आहे. पण काला प्राप्त होण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये निष्काम कर्म घडलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये मागे निष्काम कर्म केलेलं आहे. पुण्य फळले बहुता दिवस भाग्य
तुकाराम महाराज सांगतात माझं पुण्य फळाला आलं. पण ते कुठलं पुण्य फळाला आलं? संतांनी अगोदरच्या जन्मामध्ये जे पुण्य कमवलेलं आहे ते पुण्य निष्काम पुण्य आहे. निष्काम पुण्याद्वाराच काला प्राप्त होतो. निष्काम पुण्याद्वाराच संतांची भेट होते. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्या. संतांची भेटी सुद्धा निष्काम कर्मानं घडते. आणि भगवंताची भेटी काय सकाम कर्मानं घडेल का? किती सत्यनारायण घाला, सत्यनारायण कशासाठी असता? तो करू नका या मताचं मी नाही आहे का? सत्यनारायण एखादं व्रत वैकल्यादी साधन हे काम्य कर्म आहे. त्याच्यातनं संसार वाढण्याची भगवंताकडे संकल्पपूर्वक प्रार्थना केली जाते. मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. तो ब्राह्मण सांगतो मागं म्हणा, हा मागं म्हणतो की नाही? मग ती यादी वाचून दाखवली जाते. मग ती यादी ज्या वेळेला वाचून दाखवतात ते आपलं कुठं लक्ष असतं त्या पूजेमध्ये? ब्राह्मण म्हणतो मागा म्हणा मागं, हा मागं म्हणतो. ब्राह्मण एक शब्द बोलतो तर हा भलताच शब्द बोलून मोकळा झालेला असतो. तरी सुद्धा ते काम्य कर्म आहे. काम्य कर्मानं भगवंत काला देणार नाहीत. दिला का काला? नाही दिला. काम्य कर्म करणाऱ्या, सकाम कर्म करणाऱ्या साधकाला किंवा जीवाला काला भगवान परमात्मा देत नाहीत. पण त्याच्याकडे निष्काम कर्म असलं पाहिजे. आणि ते एक जन्मामधलं निष्काम कर्म नाही आहेत. अनंत जन्म ज्या वेळेला तो निष्काम कर्म करतो त्याच वेळेला भगवान परमात्मा त्या पुण्याईच्या जोरावर त्याला काला देतात. तसा काला देत नाही. म्हणून तो पुण्यवान असला पाहिजे. सामान्य पुण्य वेगळं, मध्यम पुण्य वेगळं, उत्कृष्ट पुण्य वेगळं. आम्ही संसारामध्ये ज्याला उत्कृष्ट पुण्य म्हणतो ते पुण्य नाही आहे, ते पापच आहे. जे निष्काम कर्माद्वारा कमवलेलं असतं त्याला खरं पुण्य म्हणतात. आणि असं खरं पुण्य हे बाकी कोणाकडे नाही आहे. असं खरं पुण्य आणि असं निष्काम कर्मानं घडलेलं जे पुण्य आहे ते फक्त संतांच्याकडे आहे. म्हणून बऱ्याच वेळेला संतांच्याकडची अपेक्षा तुकाराम महाराजांनी केलेली आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. इतर कोणाकडे जन्म नको का? इतर कोणाच्याकडे जर जन्म दिला तर त्यांच्याकडे जन्म दिल्यानंतर ते जर सकाम कर्म करत असतील आणि त्याचं पुण्य कमवत असतील तर भगवंतापासून आपल्याला अंतर पडेल. आणि संतांच्या जीवनामध्ये भगवंतापासून त्यांना पडलेलं अंतर कधी सहन होत नाही. उलट ते देवाला सांगतात ही जी आपली मिठी आहे, हे जे आपलं प्रेम आहे याच्यामध्ये अंतर पडता कामा नये. तुका म्हणे आता नका देऊ पुढे काय म्हणजे तो संबंध ते प्रेम तसंच टिकलं पाहिजे. आणि ते प्रेम टिकण्याकरता सुद्धा
त्याच्यासाठी शुद्ध पुण्य असावं लागतं. शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य तुकाराम महाराज सांगतात त्याच्यासाठी शुद्ध पुण्यच असावं लागतं. शुद्ध पुण्य ते एक, तेच तर निष्काम कर्माद्वारा मिळवलेलं जे पुण्य आहे तेच खरं शुद्ध पुण्य आहे. त्याच्याशिवाय जीवनामध्ये दुसरं कुठलंही पुण्य नाही, कारण ते पुण्य क्षयातीत दोषांनी युक्त आहे. येऊ लागती माघारे तुका म्हणे जाती, पुण्य क्षये अधोगती. असं निष्काम पुण्य ते त्यांनी कमवलेलं असतं. सकाम पुण्याचा त्यांनी कधी विचार केलेला नाही, कारण सकाम पुण्य जर केलं तर त्या सकाम पुण्यामध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होण्याची संभावना असते. कर्म धर्म नवती चांग पुण्या अंगे पतन, त्याला अंगाला पतन निर्माण होईल, व्यंग निर्माण होईल, कुठेतरी दोष निर्माण झाला. अहो कितीतरी लोक अशी आहेत सकाम पुण्य कमवायला गेली, काहीतरी सिद्धी प्राप्त करायला गेली आणि शरीराचे अवयव नासवून टाकले. म्हणून ते सकाम पुण्य जे आहे ते परमात्म्यापर्यंत पोचवत नाही. तर निष्काम कर्म त्याला शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे. तेच शुद्ध पुण्य त्या परमात्म्यापर्यंत त्या साधकाला पोहोचवत असतं. आणि ते शुद्ध पुण्य पोहोचवत असताना दुसरी गोष्ट, ते शुद्ध पुण्य त्याला प्राप्त होण्यासाठी त्याचं अनंत जन्माचं संचित चांगलं असावं लागतं. त्या संचिताशिवाय त्याचं ते भाग्य असावं लागतं. एखादी गोष्ट जर आपल्या भाग्यात नसेल तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत. माऊली म्हणतात भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घररी घे. म्हणून ते भाग्य त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. प्रारब्ध जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नृपजे तेथे, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे. त्याच्यासाठी निष्काम कर्म आणि त्या निष्काम कर्माचं फळ शुद्ध पुण्य तेच असावं लागतं. आणि ते शुद्ध पुण्य ज्या वेळेला आपल्याकडे एकत्र येतं, संचितानं आपल्या जवळ येतं, त्यावेळेला दयाळू असणारे कृपाळू असणारे संत आपल्यावर दया करतात, कृपा करतात आणि आपल्याकडच्या शुद्ध पुण्याला ते वाढ करण्याचा प्रयत्न करतात. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, कारण ते दयावन आहे. आईबाप जेवढी दया आपल्यावर करत नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी पट संत आपल्यावर दया करतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू अवतार. त्याच्यासाठीच त्यांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. म्हणून ते असे जे असणारे संत असतात ते संत त्या जीवावर दया करतात आणि त्याचा अधिकाराचा स्तर वाढवत असतात. आणि तो अधिकाराचा स्तर वाढवत असताना, तो अधिकाराचा स्तर वाढत असताना त्यांच्या जीवनामध्ये संत काय करत असतात तर त्या अधिकार प्राप्त होण्यासाठी त्याच्याकडे धैर्य शाबल्य देतात. आणि ते धैर्य देत असताना
झुंज कशी करावी ते संत शिकवतात. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या ध्यानी बैसलासे. ते कारण त्यांच्याकडे शाबल्य आहे, त्यांच्याकडे धैर्य आहे आणि त्यांच्याकडे असणारे धैर्य त्या धैर्यापर्यंत त्या अधिकारापर्यंत तो साधक पोचावा म्हणून त्याला सुद्धा तो अधिकार संत प्राप्त करतात. काय अधिकार प्राप्त करून देतात? त्याचं सामर्थ्य, त्याची ताकद, त्याचा अधिकार एवढा वाढवतात का पाषाणाला पाय मारला तरी पाणी काढण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण करून देतात. अशी संतांची ज्या वेळेला कृपा होते त्यावेळेला त्याच्याकडे वेगळं असं सामर्थ्य, वेगळी अशी ताकद निर्माण होते का ती ताकद त्याला परमार्थामध्ये अत्यंत कारणीभूत ठरते. ती ताकद तुकाराम महाराजांनी प्राप्त केली. घोटवी नळाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. ती ताकद परमात्मा त्यांना प्राप्त करतो, संत प्राप्त करून देतात. ती ताकद, तो अधिकार इतर कोणालाही प्राप्त. कोण बोलेल का आता घोटवी नळाळ ब्रह्मज्ञान हाती? हा, प्रमाणात बोलू शकतो आपण, पण असा कोणी अजून महात्मा नाही का तो म्हणेल घोट विनलाळ ब्रह्मज्ञाने हाती. पण संत म्हणतात याचा अर्थ संतांचं निष्काम कर्माचं शुद्ध पुण्य ते ताकद त्यांना प्राप्त करून देतं. पण ते निष्काम पुण्य घडतं कशानं? तर त्याच्यासाठी भगवंताचं नामचिंतन आवश्यक आहे. का भगवंताचं नामचिंतन आवश्यक आहे? कारण भूत भविष्य वर्तमानाचा जर आपण विचार केला तर भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरं साधन कुठलंच या जगताला, या जीवाला उद्धरू शकत नाही. गाये नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे. आता कोणाला नवीन आले त्यांना नाही कळणार मी काय करतोय ते. काय जाणो तरले किती नावाय ती या वैसा. त्या नामचिंतनाची ताकद अशी असते का त्या नामचिंतनाची ताकद ते निष्काम कर्म त्याच्याकडनं घडतं आणि ते निष्काम कर्म त्याच्याकडून सतत घडल्यामुळे त्याच्या त्या निष्काम कर्माचं फळ शुद्ध पुण्य असल्यामुळे त्याला भगवान परमात्मा प्रसाद देतात. इतर कोणालाही प्रसाद देत नाही. हा प्रसाद इतर कोणाला प्राप्त झाला नाही, तो फक्त गोपाळांनाच प्राप्त झाला. का गोपाळांना प्राप्त झाला? करती नामाचे चिंतन निष्काम पुण्याचं फळ आहे. ते निष्काम पुण्य त्या गोपाळांनी केलं. करती नामाचे चिंतन. त्या गोपाळांनी नामाचं चिंतन केलं म्हणजे त्या नामानं त्यांच्याकडे काय आलं? निष्काम पुण्य प्राप्त झालं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काला प्राप्त झाला. दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगितला होता की त्या संतांकडे, त्या गोपाळांकडे पुण्यवान होते, तसेच ते ज्ञानवान होते. काय होते?
ज्ञानवान होते. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान वेगळं. सर्वसामान्य ज्ञान आपल्याला प्राप्त असेल, कसं जेवावं, काय खावं, कुठं जावं, आता हे पण लोकांना सांगावं लागतं. कारण संतांनी सांगितलं, युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसा विभासर निद्राभो भाषण. त्याचा अर्थ लोकांचं सामान्य ज्ञान सुद्धा चांगलं नाही आहे, तर विशेष ज्ञानापर्यंत कधी पोचणार. पण संतांनी ते विशेष ज्ञानसुद्धा जीवाला प्राप्त करण्याची संधी प्राप्त करून दिली. सामान्य जीवसुद्धा भगवंत परमात्म्यापर्यंत पोचू शकतो हे, आणि मनुष्य देह त्याच्यासाठीच आहे. लोकांना असं वाटतं खाओ पिओ मजा करू, याच्यासाठी आपल्याला हा देह दिलेला आहे. सॉकेट दाबा, तुझा हात सॉकेट दाबा, सॉकेट लूज झाला. हॅलो. आणि म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी, आता ज्ञानप्राप्तीसाठी बरीच साधना सांगितली आपल्या शास्त्रामध्ये. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना. मग अपेक्षित जे आपले, मग ती साधना, मग गुरूंकडे गेलं पाहिजे. पण ते ज्ञान दोन प्रकारचं आहे. एकाला वास्तव ज्ञान म्हणतात आणि एकाला अवास्तव ज्ञान म्हणतात. अवास्तव ज्ञानाचा फुंज निर्माण होतो आणि वास्तव ज्ञानानं लीनता येते. फळली केळी उडमळे किंवा फळली या तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसी जीव मात्रा शेखा खालावतीचे. हे वास्तव ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये काला, नुसतं वास्तव ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काला नाही, तर त्याच्याकडं ते पुण्य असावं लागतं. पुण्य असून त्यांनी वास्तव ज्ञान प्राप्त केलेलं असावं लागतं. आणि वास्तव ज्ञान प्राप्त करत असताना, त्या वास्तव ज्ञान प्राप्त करताना निर्माण झालेल्या ज्ञानाचा फुंज निर्माण होऊ नये, तर तो काला प्राप्त होतो. निर्माण झालेल्या ज्ञानाचा जर फुंज निर्माण झाला तर त्याच्या जीवनामध्ये काला प्राप्त होत नाही. त्याला आता बरीचशी उदाहरणं आहेत, मला उदाहरणं सांगून वेळ घ्यायचा नाही, कारण आपला घड्याळाचा काटा पुढं चाललाय. ते वास्तव ज्ञान त्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि ते वास्तव ज्ञान प्राप्त करण्यासाठीच आपल्याला भगवंतानी मनुष्य देह दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? स्वस्वरूपाची प्राप्ती करणं म्हणजे वास्तव ज्ञान आहे. आणि ते वास्तव ज्ञान प्राप्त करायचं म्हणून भगवंतानी काय दिलं आपल्याला? मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. इतर कुठल्याही योनीमध्ये जो अधिकार नाही तो या योनीमध्ये, आपल्या मनुष्य योनीमध्ये अधिकार दिला. कारण मनुष्याकडेच ज्ञानप्राप्तीची साधन आहेत. इतर योनीमध्ये ज्ञान नाही, तर तो कर्माचा भोग भोगावा लागतो. लोहलोष्ट पाषाणापर्यंत त्याला जावं लागतं. फार त्याला आटापिटा करावा लागतो. ज्ञानेश्वरी काढून वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. म्हणजे तो नुसता पुण्यवान नको, तर त्याच्याकडे स्वस्वरूपाचं ज्ञान आलं पाहिजे. आणि ते ज्ञान, आता त्याला बरीचशी प्रमाणात, मला बरीचशी प्रमाणं आता सांगायची नाहीत. भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे का या मनुष्य देहाला आल्यानंतर त्यांनी स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि ती स्वस्वरूपाची प्राप्ती जोपर्यंत करत नाही, आता ती स्वस्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी अगोदर त्याच्या गाठी साधोनिया मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांढा गर्भदाना पुच्छे वेणदुपाई. जो ब्रह्मज्ञान या योनीला येऊन प्राप्त करत नाही तो भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात तो लांडा गर्धव जाणा, तो गाढव आहे पण आखूड शेपटीचा आहे. अशी 3.5 गाढवं आपल्या संत वाङ्मयामध्ये सापडतात, त्यातला हा एक गाढव आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ही फक्त या मनुष्य देहामध्ये माणसाला प्राप्त करता येते. तो मनुष्य म्हणून तुकाराम महाराजांनी पण तेच सांगितलं, मनुष्यपणा स्त्री साधी नारायण नाही तरी हीन पशुहुनी. भगवंताचं स्वस्वरूप हे आपल्याला प्राप्त होण्यासाठी ते ज्ञान संपादन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तो पुण्यवान असावा, तो ज्ञानवान असावा. आणि पुण्यवान ज्ञानवान असून नुसता चालत नाही, तर तो कसा असला पाहिजे? निष्ठावान असला पाहिजे. हे फार गरजेचं आहे. पुण्यवान परमार्थ करतो, ज्ञानवानाला परमार्थ कळतो आणि निष्ठावान परमार्थ टिकवतो. फार सोप्यात सोप्या व्याख्या सांगायच्या झाल्या तर अशा सांगता येईल.
पुण्यवान काय करतो? परमार्थ करतो. आपण रोज परमार्थ करतो की नाही? रोज आंघोळ झाली का देवपूजा करतो, कपाळाला गंध लावतो, तुळशीला पाणी घालतो, रोज आपल्या बीजमंत्राचा जप बोला ना करतो. म्हणून मी कुठं पाहायला येणार आहे घरी तुमच्या? रोज हरिपाठ म्हणतो की नाही? केला तर केला हरिपाठ, नाही तर जमिनीला पाठ लावून मोकळा बोला ना होतो म्हणून होतो. पण पुण्यवान हा कधी परमार्थामध्ये अंतर पडू देत नाही, लक्षात ठेवा. त्याचा देह जरी थकला तरी त्याचा परमार्थ हा चालू राहतो. त्याला पुण्यवान म्हणतात. ज्ञानवान तो आहे, त्याला परमार्थ कळतो, परमात्मा कळतो, त्याला ज्ञानवान म्हणतात. म्हणजे पुण्यवान आणि ज्ञानवान, त्या साधकाकडे पुण्य असेल, त्या साधकाकडे ज्ञान असेल तर तो पुण्याईनं परमार्थ करतो आणि ज्ञानाने त्याला परमात्मा कळतो. श्री गुरु बाबा नेहमी सांगायचे, परमार्थ करावा का परमार्थ कळावा? लोक म्हणतील कळावा, ज्याला कळतो तो घरी बसतो. मग आता म्हणा करावा. जो करतो पण मरतो पण त्याला कळत नाही, काय फायदा त्याचा? तर परमार्थ हा करूनही उपयोग नाही, परमार्थ कळूनही उपयोग नाही. तर परमार्थ करून तरी कळायला पाहिजे, नाही तर कळून तरी केला पाहिजे, तर सार्थकता आहे. ज्ञानवानाला करता येतो, पुण्यवान त्याला परमार्थ कळतो आणि निष्ठावान जो आहे तो निष्ठावान तो परमार्थ टिकवतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. त्याच्याकडे निष्ठा असते. सध्या परमार्थामध्ये निष्ठेपेक्षा निष्ठानिष्ठी जास्त चालले आणि निष्ठानिष्ठीमुळे परमात्मा प्राप्त होत नाही, पारमार्थिक अवस्था प्राप्त होत नाही. ती परमार्थातली निष्ठा माणसाला समजत नाही, म्हणून परमार्थात लोक मागे आहेत. म्हणून मानवी जीवनामध्ये परमार्थ करताना निष्ठा फार महत्त्वाची आहे. आम्ही सर्वसामान्य आजार झाला ना तर आम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर औषधं गोळ्या देतो, काकी पाकिटमध्ये ती गोळ्या भरतो आणि देतो. 100-150 रुपये काय फी असेल त्याची घेतो आणि सांगतो तेलकट तुपट आंबट तिखट खाऊ नका. घरी येतो पण याला काय सवय असते, वडापाव खायची, भेळ खायची, पाणीपुरी खायची. मग ती आवड ज्याची असते त्याने औषधं घेऊन खोकला बरा होईल का हो? नाही होणार. मग तो वाढतो. मग तो म्हणतो काय गावातल्या डॉक्टरला अक्कल आहे का? हा काय डॉक्टर आहे का? मग काय तो हजाम वाटला का? मग हा पनवेलला जातो, औषध गोळ्या तीच. मग डॉक्टरची तपासायची फी 1000 रुपये. आपण 1000च रुपये धरू, एवढी लोक श्रीमंत नाही आमच्या गावातली. 1000च धरू, 1000 रुपये चेकिंगची फी. मग औषध गोळ्या त्याच असतात, फक्त स्टँडर्ड. मग स्टँडर्ड औषधं दिली का त्या गोळ्या औषधांचे 1000 रुपये, येण्या जाण्यासाठी 500 रुपये, असे 2500 रुपये घालवतो. डॉक्टर पण तेच सांगतो त्याला तेलकट तिखट आंबट तुपकट खाऊ नका. घरी येतो, डॉक्टरने सांगितलं तसं
ऐकतो, वागतो आणि मग त्याचा आजार बरा होतो. आजार बरा झाला का म्हणतो काय भारी डॉक्टर आहे. अरे गावातल्या डॉक्टरांनी पण तीच औषधं दिली होती पण पथ्य पाळली नाहीत. त्या डॉक्टरांनी जास्त पैसे घेतले म्हणून तू काय केली, पथ्य सांभाळली. हेच आपलं परमार्थामध्ये चाललंय. आपल्या गुरुचा उपदेश आपल्याला बरा वाटत नाही आणि दुसऱ्यांनी केलेला उपदेश आपल्याला बरा वाटतो. फार वाईट परिस्थिती आहे. म्हणून जीवनामध्ये तो निष्ठावान असला पाहिजे. किती निष्ठा असावी. जरी हे आकाशावर पडो पाहे, सांगतात जरी हे आकाशावर पडो पाय. ही खरी निष्ठा आहे. देह जाओ अथवा राहो, सासवड पासना घरी येऊ असं सांगितलं का नाही. काय करायचं, पांडुरंगी दृढ भाव. भगवंताच्या ठिकाणी चरणावर त्याचा दृढ भाव राहिला पाहिजे. देह पडला काय ना गेला काय तो जाणार आहे. यम द्रष्टम तम नष्टम, तो नाश पावणार आहे. पण परमार्थाची निर्माण झालेली आवड, तो आनंद उपभोगण्याची आवड, त्यांनी देहाचा विचार केला नाही. आकाशवर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा. ही खरी निष्ठा आहे परमार्थामधली. आणि निष्ठावंताला, ज्ञानवानाला आणि पुण्यवानाला या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत, तो ज्ञानवान असावा, तो पुण्यवान असावा आणि तो निष्ठावान असावा. अशा निष्ठावानाला काला मिळतो. आणि तो काला मिळण्यासाठी तो काय करत असतो, त्या भगवंतावर, भगवंताच्या नामचिंतनावर निष्ठा ठेवतो. करीती नामाचे चिंतन. त्या गोपाळ आणि त्या भगवंताच्या नामचिंतनावर निष्ठा ठेवली. इतर कोणाची नावं त्यांनी घेतली नाही. आणि का ते देव म्हणता बहुलाज वाटे चित्ता, बहुलाज वाटे चित्ता. आणि का ते देव म्हणता, आणि का ते देव म्हणता बहुलाज वाटे चित्ता, बहुलाज वाटे चित्ता. आणि का ते देव म्हणता बहुलाज वाटे चित्ता. आणि का ते देव म्हणता, 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 आणि का ते देव म्हणता. तुकाराम महाराज सांगतात बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता. इतरांना देव बोलताना आम्हाला लाज वाटते. म्हणजे तुकाराम महाराजांची देवावर सुद्धा तेवढीच निष्ठा आहे. गोपाळांची देवावर तेवढीच निष्ठा होती आणि त्याच्या नामावर सुद्धा तेवढीच निष्ठा होती. इतर कोणाचंही नाव घ्यायला संत गोपाळ तयार नाहीत. का तयार नाहीत? कारण भगवंताच्या नामचिंतनामध्ये त्यांनी आपल्या मनाला आलंबन दिलं होतं. त्या नामाचं आलंबन फार महत्वाचं आहे. सफेद 3 ला स्वर आहे. हा स्वर कमी झाला आता. हा ठोका 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 ठोका. ठोका 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 ठोका.
बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता. तुकाराम महाराज म्हणतात इतरांना देव म्हणण्याला आम्हाला लाज वाटते, कारण आमची निष्ठा एका वाचुनी त्या पांडुरंगा, त्याच्याशिवाय आमची कोणाकडे निष्ठा नाही. एक तर देवावर निष्ठा आहे आणि दुसरी देवाच्या नामावर निष्ठा आहे. आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण लगे जाणावे, गावे आनंदे प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा संगे. म्हणजे त्या गोपाळांची निष्ठा भगवंतावर होती. किती निष्ठा त्या गोपाळांची त्या भगवंतावर होती का. एक गोपाळ घरी आईनं विरजण घुसळलं आणि विरजण घुसळता घुसळता ते लोणी काढलं. लोणी काढून ते बाजूला ठेवलं आणि खाली काय राहतं शिल्लक. हा ताक. त्याला काय म्हणतात. ताक. ताक काय म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला. ताक. त्या ताकामध्ये ते टाक म्हणतं माझ्यात कितीही पाणी टाक, पण त्याला काय म्हणायचं. ताक. ते ताक त्याच्या आईने त्याला सांगितलं थोडंसं पिऊन बघ रे. त्यांनी ताक प्यायला. एवढं गोड ताक लागलं त्याला, एवढं गोड ताक लागलं. त्याने विचार केला हे ताक जर मी प्यायलोय एवढं गोड आहे तर माझी ज्या गोपाळावर निष्ठा आहे, ज्या कृष्णावर निष्ठा आहे, त्या गोपाळाला, त्या कृष्णाला, त्या लालाला हे ताक प्यायला दिलं पाहिजे. मग त्या गोपाळाने काय केलं. आईला सांगितलं आई ताक खूप गोड आहे, एवढं गोड ताक आहे, एवढं गोड ताक आहे, दे ना मला तांब्याभर प्यायला. तेव्हा ग्लास नव्हते, तांब्याचं सांगतोय मी. ते तांब्याभर त्यांनी ताक घेतलं आणि आपल्या तोंडामध्ये भरलं. प्यायला नाही, असे गाल फुग्यासारखे मोठे केले. जेवढं ताक ओतता येईल तेवढं ताक ओतलं आणि धावत निघाला. कुठे. भगवान श्रीकृष्णाकडे, नंदराजाच्या राजवाड्यात. इथं प्रकार असा घडला होता. त्या बळीराम दादानं अगोदरच साडी करून ठेवली होती. आई आपल्या कृष्णाला काय घरात खायला कमी आहे का ग. दही आहे, तूप आहे, लोणी आहे, काय नाही सांगायला. सांग याला खायला काय नाहीये. तरी पण हा त्या गोपाळांचं उष्ट जाऊन खातो. काय अक्कल आहे का याला. आपण कसे आहोत, ते गोपाळ कसे आहेत. गवळीयाची ताक पिरे गोड पोरे चांगली, त्यांच्या अंगाला नुसता भुरटा वास मारतो. हे अशा गोपाळांच्या दहा राहतो काय. याला शोभतं का. यांनी तक्रार केली होती आणि यांनी तक्रार केल्यानंतर त्या वेळेला त्या यशोदा मैयानं त्या भगवान श्रीकृष्णाचा कान हातात धरला होता आणि हातामध्ये काठी घेतली होती. का. कृष्णा खरं बोलतो उष्ट खातो की नाही. कृष्णा खरं बोलतो उष्ट खातो की नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात कुठं मी खातोय उष्टा. मला कळत नाही का गाई. मला काय करावं हे कळत नाही का. मला कळतं ना उष्ट खाऊ नये. उष्ट खाणं हे चूक आहे, हे चांगलं नाही. मला कळत नाही का मी नाही उष्ट खात. बळीराम दादा तिथं रॉकेलचा ड्रम घेऊन उभाच होता. आई खोटा बोलतोय एक नंबरचा. कमी खोटा बोलतो का. एक नंबरचा खोटाड द्या. चोऱ्या चोऱ्या करतो ना, सांगतो मी चोरी करत नाही. काय खोटं बोलत नाही का. त्या गोपाळांचं उष्ट खातो ना, म्हणतो मी उष्ट खात नाही. खोटं बोलतोय याला असं सोडू नको तू, याला शिक्षा कर. हात कानाला धरलाय आणि हातामध्ये काठी. त्यावेळेला ती यशोदा मैया त्या कृष्णाला आई वाटली नाही, तर त्या कृष्णाला खाकी वर्दी घातलेली कोणतरी बाई वाटली. मग काय करायचं आता. तर हात कानाला धरलेला आहे हातानं, हातामध्ये काठी आहे आणि यशोदा मैया विचारते सांग लाला तू खरंच उष्ट खातो की नाही. सांग मला खरंच उष्ट खातो की नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आई खरंच मी उष्ट खात नाही ग. हा बळीराम दादा तुला खोटं सांगतो. तो कशाला खोटं सांगल. तो खोटं सांगत नाही, तो खरंच सांगतोय. नाही नाही आई काय झाले. आम्ही खेळत असताना तो बळीराम दादा पक्का एक नंबर का चिडखोर आहे. काय एक नंबरचा चिडखोर आहे. डाव आला का तो म्हणतो मुद्दाम यांनी माझ्यावर डाव दिला.
असा खोटेपणा करतो, मग आम्ही त्याला बाजूला केलाय, आणि म्हणून तो असं तुला माझ्याविषयी येऊन काय सांगतो, खोटं नाटं सांगतो, त्याचं तू ऐकू नको. एवढं सांगता तेवढ्यात तो गोपाळ आला. कोण? ताकवाला. हा, ताक ज्याने आपल्या तोंडात भरलेलं आहे, गाल फुग्यासारखे केलेलं, तो नेमका तिथं आला. आणि तो आल्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णाला फक्त खून केली. काय? या टिप्पण बॉक्स मधला माल त्या डब्यामध्ये ओतायचा आहे. काय करायचं आता? काय करायचं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हात केला. इकडं केस कोर्टात उभी आहे आणि तिथंच पुरावा भेटला तर करतो काय? आता एवढं ताक भरल्यानंतर काय होतं, पाणी तोंडामध्ये भरून बघा, 2-3 ग्लास पाणी तोंडामध्ये भरायचं. त्याच्यानंतर परिस्थिती अशी असते, माणसाला श्वास घेता येत नाही, श्वास कोंडायला लागतो. याने एवढं ताक भरून तो त्याच्या घरापासून धावत आलाय भगवान श्रीकृष्णाला ताक द्यायला. त्याला दम छाट कमी झाली असेल का त्याची? ताक तोंडामध्ये भरले, भगवान श्रीकृष्णाला सांगतोय, म्हणजे काय, ताक फार गोड आहे, तुला द्यायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलतो, तो गोपाळ म्हणतो, हे आत्ता दिलं तर बरे, नाही तर एवढं गोड ताक परत भेटणार नाही. शेवटी त्याला राहावे ना म्हणून तो भगवान श्रीकृष्णाच्या जवळ गेला, त्याचा हात धरून बाजूला केलं, त्याचं तोंड उघडलं आणि आपल्या तोंडातलं सगळं ताक त्याच्या तोंडात दिलं. भगवान श्रीकृष्णाने पण मागं पुढं पाहिलं नाही, ताक गटगटा पिऊन घेतलं. आणि ही गोष्ट त्या यशोदा मैयाने पाहिली. यशोदा मैया म्हणते, काय रे कृष्णा, तू आत्ताच तर म्हणत होता ना, तो बळीराम दादा खोटं बोलतो, मी ताक गोपाळांचं उष्ट खात नाही, मग हे काय केलं? आई, मी काय म्हटलं तुला, मी गोपाळांचं उष्ट खात नाही, पण गोपाळ भरवतात त्याला मी काय करू? पाहती गवळी खाय त्यांची उष्टावळी. ती उष्ट, आता तसं जर पाहायला गेलं तर उष्ट असतं ते अपवित्र असतं. काय असतं? अपवित्र असतं. शास्त्राने त्याला असं वर्णन केलेलं आहे. हा, उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवचर्मटम कागविष्टा समुत्पन्नम पंचयते अतिपवित्रहा. शास्त्रानं सांगितलं उष्ट हे पवित्र आहे. आता उष्ट पवित्र असतं का? आता कोणी कोणाचं उष्ट खावं, कोणी कोणाचं उष्ट खाऊ नये याचा स्वतंत्र विचार आहे. आईनं मुलाचं उष्ट खाऊ नये, लहान्याचं उष्ट मोठ्यानी खाऊ नये, शिष्याचं उष्ट गुरुनी खाऊ नये, पत्नीचं उष्ट पतीनं खाऊ नये. असं उष्ट्याची फार मोठी यादी आहे, शास्त्रानं सांगितलेली आहे. मग उष्ट कोणाचं खावं? मुलानं आईचं उष्ट खावं, वडिलांचं उष्ट मुलांनी खावं, पत्नीनं आपल्या पतीचं. पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती, पुरुष जेवायला बसला, आपले मालक जेवायला बसले का शेवटचा एक घास ते ताटामध्ये ठेवायचे. त्यावेळेला ताटात हात धुण्याची पद्धत नव्हती. मग एक घास तो ताटात ठेवला का ती ज्या वेळेला पत्नी ताट उचलायला यायची त्यावेळेला तो घास ती खायची. त्याचं कारण असं आहे, प्रेम वृद्धिंगत झालं पाहिजे म्हणून. उच्चिष्टम. आता ह्या पुढच्या गोष्टी मला सांगायच्या नाही आहेत. शिवनिर्माल्यम. आता शिवनिर्माल्य म्हणजे केसावरून आलेलं पाणी हे उष्ट असतं का शुद्ध असतं? खरं सांगा. अहो, नुसतं कोणाच्या केसावरचं पाणी उडलं तरी भांडणं होतं, म्हणजे ते अपवित्र आहे, चांगलं नाही. ते उष्ट आहे म्हणजे काय नाही, चांगलं आहे. पण आता गंगा कुठून आली हो? भगवंताच्या जटेतून आली. मग ती पवित्र म्हणून आपण घेतो की नाही? उष्टी आहे पण ती पवित्र म्हणून. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम. आता वांती केलेली चांगली असते का वाईट असते? वाईट. हा, बरोबर आहे तुमचं, वाईट असते. किती वांती वाईट असते? किती वांती वाईट असावी? वमन निली अन्ना लाळन घोटी रसना. माऊली म्हणतात, एखाद्याने वांती केली तर ती वांती पाहणाऱ्याला वांती निर्माण होईल, आणि ज्याने पाहिलं तो म्हणतो, अरे कालपासून तू पुरणपोळ्या सोडल्या नाहीत, काय पदार्थ आहेत, काजू कतरी सोडली नाहीत, रसगुल्ला सोडला नाही, रसमलाई सोडली नाही, तोंडाला पाणी येऊ देऊ नका,
मिठाई कुठली सोडली नाही. एवढं चांगलं चांगलं खाल्ले आणि ते आता बाहेर काढले, परत खाईल. वमनली अन्ना लाळन घोटी रसना, ते अन्न ते परत भक्षण करू शकत नाही, कारण ते वांतीचं आहे. आता मला सांगा, आपल्या पूजेमध्ये पंचामृत बनवलं जातं की नाही? हो नाही काहीतरी म्हणा. त्याच्यामध्ये काय असतं? दही, दूध, तूप, मध, साखर, बरोबर आहे. दूध आपलं उष्ट असतं का शुद्ध असतं? अरे उष्ट असतं. अगोदर ते वासरानं पियालेलं असतं, मग ते आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये मध नावाचं एक वस्तू आहे. ती मध नावाची वस्तू उष्टी असते का अशी आकाशातनं पडलेली असते? अहो, त्या मधमाशांनी प्रत्येक फुलामधला मकरंद चाकून घेतलेला असतो आणि तो त्यांच्या त्या पोळ्यामध्ये घरट्यामध्ये जमा केलेला असतो. म्हणजे मध काय? उष्टी आहे. पण शास्त्र म्हणतं ते पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवचर्मटम, दिसायला पवित्र आहे. काय? व्याघ्रासन अपवित्र आहे, पण ते पवित्र म्हणून घेतलं जातं. कागविष्ठा, कावळ्याची विष्ठा पवित्र का अपवित्र? अपवित्र आहे. पण अपवित्र विष्ठेत ना पवित्र वृक्ष निर्माण होतात. वड, पिंपळ, उंबर, म्हणजे काय? ती पवित्र आहे. म्हणून उष्ट अपवित्र जरी सर्वसामान्य दिसत असलं तरी सुद्धा शास्त्र असं सांगतं, प्रेमामध्ये उष्ट खाल्लं जातं. म्हणून भगवान परमात्म्याचा गोपाळांचा प्रेमाचा संबंध आहे. म्हणून गोपाळांचं उष्ट भगवान परमात्मा खातात. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. इतर कोणाचंही भगवान परमात्म्याने उष्ट खाल्लं नाही, गोपाळांचंच का उष्ट खाल्लं? कारण ते गोपाळ निष्काम कर्मानं पुण्यवान झाले होते. त्यांना परमात्म्याचं वास्तव ज्ञान आलं होतं आणि त्यांच्याकडे निष्ठा होती. म्हणून त्या गोपाळांचं भगवान परमात्म्याने उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी. का त्यांचं उष्ट खाल्लं? कारण त्यांचं मुख हे भगवत नामचिंतनानं पवित्र झालं होतं. करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. मुखानं फक्त भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे, काय? माझ्या मुखानं तुझ्याच ध्यास व्हावा, तुझंच नामचिंतन व्हावं. सांसारिक गोष्टी माझ्याकडनं होऊ देऊ नकोस. माझ्या मुखा वाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा. तर काय घडलं पाहिजे? माझ्या मुखातनं केवळ तुझंच नाम घडलं पाहिजे. आणि संत भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरं काही करत नाही करत. त्यांचं एकच ध्येय भगवंताचं नामचिंतन करणं. भगवंताच्या अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. आणि म्हणून करती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. असे ते गोपाळ आणि भगवान परमात्म्याचा प्रेमाचा असा संबंध असल्यामुळे अनेक प्रकारच्या खोड्या चोऱ्या भगवंतांनी त्या गोकुळामध्ये केल्या. आता त्याची काही दृष्टांत उदाहरणं मी तुम्हाला सांगत नाही, तर त्याच्यात आपले 1-1.5 तास निघून जाईल. अशा खोड्या चोऱ्या केल्यानंतर त्या यशोदा मातेच्या लक्षात आलं, पण लक्षात तसं आलं नाही. ज्या वेळेला भगवंतानं घरातच चोरी केली त्यावेळेला यशोदेने विचार केला, आता नक्की हा चोर चोरी करणाराच आहे. घरातच चोरी केली ना, आणि मुद्देमाला सकट पकडला. मग त्या यशोदे मातानं सांगितलं, हे उचलायचं. काय उचलायचं? गोधनं घ्यायची आणि कुठं जायचं? शाळेमध्ये जायचं. पूर्वीची शाळा होती काय? आपल्यासारखी नाही. गायी राखणं ही काय होती? शाळा होती. त्या शाळेमध्ये भगवंताला यशोदेने सांगितलं, आता तू शाळेमध्ये जायचं. गोधने चारावया जातो शारंग पाणी. जा, गायी सांभाळायला जा. ती शाळा होती पूर्वीची. आणि मग भगवान परमात्मा शाळे काय एकटे जातील का हो? आपण शाळेत एकटे गेलो नाही, 4-5 मित्र सोबत घेऊन जायचो की नाही? मग भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळांना एकत्र केले. चला रे, आता आपल्याला शाळेत जायचं आहे. सगळ्या गोपाळांना भगवान परमात्म्याने एकत्र केलं आणि कुठे निघाले? गोधन चारण्यासाठी शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये आता गोधन ही कधीही चारून जमत नाहीत, त्याला पहाट चारा म्हणतात. आणि तो पहाट चारा
गायी सांभाळणाऱ्यानं त्या पहाट चाऱ्यासाठी गायी 10 वाजता न्यायच्या असतात. अहो पंच उष्यकाली पहाटे 4:30 नंतर त्यांना चारायला न्यायचं असतं. त्याचं कारण असं आहे, त्या गवतावर साठलेले जे दवबिंदू असतात त्या दवबिंदू सहित जर ते गवत त्याच्या जनावराच्या पोटामध्ये गेलं तर त्याच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होत नाही, थंडावा निर्माण होतो आणि त्या जनावराचं दूध दुभतं वाढतं. म्हणून पहाट चारा सांगितला. पहाटे भगवान परमात्मा त्या गोपाळांना घेऊन कुठे गेले? जंगलामध्ये, वनामध्ये गेले. गोवर्धन पर्वत. आणि सगळं चारल्यानंतर आता माणसानं भरपूर खाल्लं का त्याला काय करावं लागतं? 2 घोट तरी पाणी प्यावं लागतं. मग ते पाणी पिण्यासाठी कुठं आले सगळे गोपाळ? यमुनेच्या वाळवंटावर आले. यमुनेच्या वाळवंटावर सगळ्या जनावरांनी पाणी प्यायले. पाणी प्यायल्यानंतर भगवान परमात्म्यांनी सगळ्यांना सांगितलं, आता त्या सर्व जनावरांना शांत बसू द्या. का शांत बसवायचं? त्याचं कारण असं आहे, खाल्लेलं अन्न हे पचण्यासाठी, त्यांना रवंत करण्यासाठी त्यांना बसवलं पाहिजे. आता हा लौकिक भाग झाला. अलौकिक भाग काय आहे? ज्ञान ज्या वेळेला आपण ग्रहण करतो त्यावेळेला ते ज्ञान नुसतं ग्रहण करून लक्षात राहत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? श्रवण, मनन, निधिध्यासन आणि मग तत्वम पदार्थ शोधनम. मग त्यांनी त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांना बसवलं पाहिजे, एका ठिकाणी बसवलं पाहिजे. त्यांना थोडं बसू द्या. तोपर्यंत आपण हा जो दिवसाचा येणारा थकवा आहे तो थकवा घालवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत. मग त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ खेळले. हुतुतू, हमामा, लगोऱ्या, विटीदांडू, चेंडू फळी असे अनेक प्रकारचे खेळ कुठे खेळले? त्यावेळेला कॅरम खेळ नव्हता. मी तरी कशाला खोटं सांगू, कारण त्याचं वर्णनच नाही ना गात्यामध्ये. हुतुतू, हमामा, लगोऱ्या, विटीदांडू असे अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्मा यमुनेच्या का खेळ खेळावे? कारण त्या खेळानं आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी शरीरामध्ये असणारे टाकाऊ पदार्थ घामावाटे बाहेर पडायला लागतात. आणि ते ज्या वेळेला आपल्या बाहेर पडतात शरीराच्या, त्यावेळेला आपल्या शरीराला पुन्हा ऊर्जा प्राप्त होते. शरीराचा आलेला थकवा निघून जाण्यासाठी भगवान परमात्म्यांनी अनेक प्रकारचे खेळ यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हे हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, पोरा हे श्रीवादे हमामा, श्रीवादे हमामा, श्रीवादे हमामा, श्रीवादे हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. विटी, चेंडू, लगोऱ्या, नाना परी खेळ मांडलीला वाळवंटी घाई, गाई, गोपाळ, सवंगडे वना असे अनेक प्रकारचे खेळ भगवंत गोपाळांसोबत खेळल्यानंतर एक गोपाळाला, देवा तुला काही कळतं का? आम्हाला कामं आहेत, 12:15 वाजायची वेळ आली, तू काय घरून खाऊन आला असशील, असं कोण म्हटले? गोपाळ म्हटले. कोणाला म्हटले? भगवान श्रीकृष्णाला म्हटले. अरे आमचं पोट बघ पाठीला चिटकलंय आणि हे पोट खेळून खेळून दमलंय आणि तू म्हणतो आता डाव घ्या. पण त्या गोपाळाने आता डावामध्ये अशी प्रकार होता का ज्याच्यावर डावला त्याने डाव घ्यायचा म्हटला, त्याने आता समजा विटी दांडू खेळायची म्हटली तर विटी दांडू खेळता खेळता एखाद्या गोपाळानं दांडून ती विटी मारली का, ती विटी किती जरी जोरात मारली तर भगवंतानी हात करायचा का ती विटी कुठं? भगवंताच्या हातात. पण भगवंतावर डाव आल्यानंतर भगवंतानं एकदा विटीवर फटका मारला रे मारला का ती विटी गोपाळांच्या बापाला पण सापडत नव्हती. पण आलेला खेळामधला डाव भगवंतानं सुद्धा पूर्ण केला. आली द्यावी डाई
धावे वळत्या मागे गाई. आलेला डाव त्या गोपाळांनी पूर्ण केला. गोपाळ म्हटले तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. आता देवा खेळण्यात रस नाही, कारण आता भूक लागलेली आहे. भूक लागल्यामुळे, आता भूक कुठली, या देहाची भूक नाही आहे खरी सांगायची, ही अंतःकरणाची भूक आहे आणि ती ज्ञानाची भूक आहे आणि ती बुद्धीला लागलेली भूक आहे. आणि ती बुद्धीला लागलेली भूक पूर्ण करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये आता ती भूक सहन होत नाही, ती भूक पूर्ण झाली पाहिजे. म्हणून देवा आता खेळ मोडा. पण काय करा, भगवंतांनी सांगितलं नुसता खेळ मोडा नाही, खेळ थांबवायचा. पण आता त्या गाया आहेत ना, ज्या तुम्ही उभ्या वगैरे केलेल्या आहेत, त्या आरामाला बसवल्या होत्या रवंत करायला, त्यातल्या काही बसल्यात, काही उभ्या झाल्यात, त्या सगळ्या गायांना पहिले वळती द्यायची. चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वणवण, पायी पिठी झाला शीण. त्या गायांना वळती द्या, सगळ्या गायांना वळती देता आली, पण एका गाईला काही वळती देता आली नाही. तिला म्हणतात मनेरी गाय. त्या मनेरी गाईला काही वळती देता येईना. गोपाळ म्हटले देवा, अरे ही मनेरी गाय एवढी वडाळ आहे, एवढी वडाळ आहे का तिला किती जरी लोडणं घालण्याचा प्रयत्न केला, लोडणं घातलं तरी ती ढाब्यावर जातेच. कोण? मनेरी गाई बद्दलच बोलतोय ना मी. वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई गड्यानो, जाऊ नये तिकडे गाय, गाऊ नये ते गाय, महाराज सांगतात ही मनेरी गाय आहे, ही वासना रूपी जी गाय आहे, ती वासना रूपी गाय किती आम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा ती आमच्या ताब्यात राहत नाही. म्हणून तिला तुम्ही वळती द्या. मग भगवान परमात्म्याला त्यांनी प्रार्थना केली, तुका म्हणे आता तू राख मनेरी, मग त्या एरी आम्ही जाणो किंवा आम्ही राखू, आम्ही बाकीच्या राखतो, आता तू मनेरी गाय सांभाळ. भगवान परमात्म्याने त्या मनेरी गायीकडे पाहताच क्षणी त्या मनेरी गायीला वळती प्राप्त झाली आणि ती मनेरी गाय शांत झाली. आणि शांत झाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं आता सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. सगळ्या गोपाळांनी घरून आणलेल्या शिदोऱ्या आणल्या आणि भगवंताच्या समोर ठेवल्या. भगवान परमात्मा म्हणायला लागले हे असल्या शिदोऱ्या काही कामाच्या नाही. अरे तुमच्या रजोगुणाच्या शिदोऱ्या आहेत, तमोगुण मिश्रित शिदोऱ्या आहेत, पण माझी सत्वगुण आहे. माझी शिदोरी जशी आहे तशीच पाहिजे, माझे आहे तैसे पाहिजे, नाही तरी गरज आहे चोरोनिया माये नवनी ताणावे. माझी असेल तशी ठेवा, नाही तर तुम्ही घरी निघून जा. आता ते गोपाळच होते, मित्रच याचे ना. ते म्हटले देवा तू सांगतो का आता घरी जा, आम्ही घर ठेवलंय का? जाळूनी संसार बैसलो अंगणी, आम्हाला घर नाही आणि तू म्हणशील घरी जा, तर घरी आमचं कोण राहिलंच नाही. तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी. आता मला पाया वेगळं करू नका, कारण आमचं घरी कोणी राहिलं नाही. असा सगळा प्रकार झाल्यानंतर भगवान परमात्म्याला परत दया निर्माण झाली. आता तिथं भांडण झालं होतं दोघांचं, आता ते काय भांडण सांगत नाही. ते गोपाळ रुसून बसले. मग भगवंतांनी त्यांची समजूत घातली. मग भगवान परमात्म्यांनी सांगितलं चला तुमच्या शिदोऱ्या समोर आणा माझ्या. आणि भगवंत परमात्म्यांनी आपल्या सत्वगुणातल्या शिदोरीचा प्रसाद काढला, त्यांच्या शिदोरीमध्ये टाकल्या. ज्या रजमिश्रित शिदोऱ्या होत्या, ज्या तममिश्रित शिदोऱ्या होत्या, त्या सत्वगुणी झाल्या. आणि मग भगवान परमात्म्यांनी सगळ्या त्या गोपाळांना काय केलं, कमलाकार बसवलं. भगवान परमात्मा मध्ये उभे राहिले आणि भगवान परमात्मा मध्ये उभे राहून त्या गोपाळांना कमलाकार बसून जो दिला त्याला प्रसाद असं म्हणतात. तो काला इतर कोणालाही प्राप्त होत नाही, तो एकतर निष्ठावानाला प्राप्त होतो. ज्ञानवान आणि पुण्यवान अशा तिन्ही शक्ती ज्याच्याकडे आहेत
त्यालाच तो काला प्राप्त होतो. तो एका ठाई होतो, एका ठिकाणी होतो आणि एकालाच प्राप्त होतो. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. तो भाविक आहे. भाविक सामान्य नसतो. लोकांना असं वाटतं भाविक हे म्हणजे तो परमार्थ करायला लागला म्हणजे भाविक नाही. लक्षात ठेवा, भाविक कोणाला म्हणतात? ज्याचा भगवंतावर विश्वास संपादन ज्यांनी केलेला आहे त्याला भाविक म्हणतात. भाविक विश्वासी पार उतरले त्यासी तुका म्हणे नासी कुतरक्याचे. असा तो भाविक, त्यालाच तो काला प्राप्त होतो. कारण तो ज्ञानवान असतो, तो पुण्यवान असतो आणि तो निष्ठावान असतो. अशा त्या भाविकाला, अशा त्या गोपाळाला काय प्राप्त झाला? काला प्राप्त झाला. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. तो काला एका ठिकाणीच होतो. कुठं होतो? वाळवंटामध्ये होतो. भगवान श्रीकृष्णाने काला केला यमुनेच्या वाळवंटामध्ये. चला बाई. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काला केला कुठे? वाळवंट चंद्रभागेच्या. चला बाई जाऊ. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. तो ज्ञानेश्वर महाराजांनी काला केला म्हणजे संतांनी सुद्धा वाळवंटात काला केला. आणि भगवान परमात्म्याने कुठं काला केला? मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी. तो काला वाळवंटात केला. वाळवंट कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी बीजाचा अंकुरच उगवत नाही त्याला काय म्हणतात? वाळवंट म्हणतात. अंतःकरण हे असं वाळवंटाप्रमाणे ज्याचं झालेलं आहे त्याच ठिकाणी काला होतो. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. त्या भाविकाला तो काला का प्राप्त होतो? कारण त्याची नामावर सुद्धा तेवढीच निष्ठा असते. करती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान, विठोबा रखुमाई विठोबा कुंडली कवचार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर खंडागरे महाराज की जय. भारत आए भारत आए भारत आए भारत आए भारत आए बोला पुंडली कवरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. करती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. भगवंतानी त्या गोपाळांना काला प्राप्त करून दिला आणि तो काला आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आणि काला प्राप्त होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण पुण्यवान बनावं, आपण ज्ञानवान बनावं आणि आपण निष्ठावान बनावं. असं आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर नक्कीच भगवान परमात्मा एक ना एक दिवस का होईना आपल्याला काय देईल? काला देईल. तो काला कोणाकोणाला प्राप्त झाला? तो काला त्यांना प्राप्त झाला त्यांची नावं सांगतो. ज्ञानेश्वर माऊली